CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। चहा पाण्यासाठी थांबलेली एसटी बस हॉटेल समोरून लवकर का काढली म्हणून हॉटेल मालकाने एसटी बस चालकाला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील भानखेड फाट्यावर घडली आहे। या प्रकरणी चालकाने दिलेल्या तक्रारीवरून चिखली पोलीस ठाण्यात हॉटेल मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वर्धा आगाराची बस ही छत्रपती संभाजीनगरवरून परत येत असताना बुलढाणाच्या चिखली जवळ असलेल्या भानखेड फाट्यावर अधिकृत थांबा असल्याने हॉटेल कोल्हापुरी तडका येथे चालकाने बस थांबवली। मात्र 15 मिनिटे झाले आणि सर्व प्रवासी चहा नाश्ता करून बसमध्ये आले असता चालकाने बस सुरू केली, परंतु एवढ्या लवकर बस का घेऊन जात आहे असे म्हणत हॉटेल मालक गणपती तुरटे यांनी बस चालक हरीश बनघरे यांच्यासोबत वाद घातला। त्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली। त्यामुळे चालकाने थेट बस पोलीस ठाण्यात नेत तक्रार दाखल केली। चालकाने दिलेल्या तक्रारीवरून चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या संपूर्ण प्रकरणात मात्र प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला। मी हरीश बनघरे, चालक तथा वाहक, वर्धा आगार। आमच्या बसला अधिकृत थांबा दिलेला आहे कोल्हापुरी तडका आणि छत्रपती संभाजीनगरवरून आम्ही सकाळी 7:45 वाजता निघालो आणि 11 वाजता हॉटेल कोल्हापुरी तडक्याला गाडी थांबवली असता तिथनं 15 मिनिटाचा थांबा आहे म्हटलं आणि 15 मिनिट झाल्यानंतर मी बस काढायला गेलो तर तिथल्या हॉटेल मालकाने येऊन मला शिवीगाळ केली आणि आईवडिलांच्या वगैरे इतक्या अश्लील भाषेत शिव्या दिलेल्या आहेत की ज्या मी कधी ऐकलेल्या नाही। आणि गाडीच्या समोर आडवा होऊन बोलला की तुम्ही गाडी कशी काढतात ते बघतोय, गाडी इथे अर्धा ते पाऊण तास थांबणार। मी त्याला बोललो की माझी लांब पल्ल्याची गाडी आहे, माझ्या गाडी डायरेक्टचे प्रवासी असतात, कोणाला बाहेरगावी जायचं राहते त्यांना त्यांच्या हॉल्टिंगची बस मिळत नाही, माझी बस मी थांबवलेली आहे, माझा वेळ झाला, मला जाऊ दे। तर ते दोघेही नवरा बायको हॉटेल मालक आणि त्यांच्या इथलं एक मजूर ते येऊन मला एकदम मारायचे याच्याने आले, धक्काबुक्की केली आणि मला एकदम शिवीगाळ दिली आणि त्यात प्रवासी सोडवण्यास आले तर प्रवाशांना पण त्यांनी शिवीगाळ केली। आणि हे आजचंच नाही तर नेहमीचंच आहे। मागल्या वर्षी रक्षाबंधनच्या दिवशी तो माझ्या गाडीमध्ये आलेला होता, तेव्हा पण त्यांनी शिवीगाळ केली, तेव्हाचा व्हिडिओ आहे माझ्याकडे। आणि आजचा व्हिडिओ मी घेऊ शकलो नाही कारण की मी माझं जेवणाचं टिफिन घरून आणत असतो, मी त्याच्या हॉटेलला पाणीसुद्धा पित नाही कारण की त्यांची वागणूकच त्या पद्धतीची आहे। म्हणून मग मी गाडीमध्ये टिफिन खोललेला होता तर मी शूटिंग घेऊ शकलो नाही आजची। पण आज जो प्रकार घडलेला आहे हा प्रकार कोणावरही होऊ नये आणि तिथे नेहमीच वाद होतात। प्रवाशांकडून अमाप वाजवी दरापेक्षा पण जास्त पैसे ऐकले जातात। जसं 10 रुपयाची वस्तू आहे, चिप्स पॅकेट वगैरे, त्याचे 15 रुपये घेतात। नाथ जल फक्त 15 रुपयाला देण्याची सक्ती केलेली आहे तर ते 20 रुपयाला बॉटल देतात आणि 9 रुपयाला छोटी 500 ml ची बॉटल आहे तर तिचे 10 रुपये 12 रुपये घेतात। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।